नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांची अजून एक नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये जवळपास 1100 प्लस जागा भरल्या जात आहेत, ज्या की फक्त 10वी पासवरती असणार आहेत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्हाला जॉब भेटतोय तो म्हणजे मित्रांनो CISF मध्ये, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये, ज्याच्यामध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर फायर सर्व्हिससाठी मित्रांनो. तर बघा, याच्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हरची पोस्ट असणार आहे. ही जी पोस्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल मेल इंडियन सिटीजन्स. या ठिकाणी म्हटलेलं आहे मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट 21,000 पासून ते 69,100 पर्यंत असणार आहे. प्लस तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस असणार आहेत, कारण की डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. सरळ सेवेप्रमाणे मित्रांनो एकच एक्झाम होणार आहे. यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार नाही. परीक्षा कशी होणार आहे तर इंग्लिश हिंदीमध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला पेमेंट प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व भत्ते 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी असणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवले जात आहेत. याच्यासाठी ऑल इंडिया बेसिस मित्रांनो या ठिकाणी ही रिक्रुटमेंट जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. याच्यामध्ये रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे, तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असणार आहे, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट देखील असणार आहे, ट्रेड टेस्ट देखील असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये बघा, कॅटेगरी वाईज वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत. कोण कोण अप्लाय करू शकेल, कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत. टोटल जर बघितलं तर 1124 वॅकन्सी भरल्या जात आहेत, ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी SC ST OBC EWS आणि ASM कॅन्डिडेट या सर्वांसाठी वॅकन्सी आहेत. कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 845 वॅकन्सी आहेत. कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिससाठी मित्रांनो त्यांच्यासाठी 279 वॅकन्सी आहेत. अशा टोटल 1124 वॅकन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. तर यासाठी तुमचे जे रिक्रुटमेंट जे आहे त्यासाठी स्टेजेस तुम्हाला मी सांगितल्यात. तुमचं PET अगोदर होईल, PST अगोदर होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मग तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार नाही. आता एज क्रायटेरिया बघा, 21 ते 27 वर्ष तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. 4/3/2025 पर्यंत एज कंप्लीट पाहिजे तुमचं. याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार. जसं की बघा, OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्ष, SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष अशा पद्धतीची सूट असणार आहे. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल. तर याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन मिनिमम जे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास तुम्ही असाल तर अप्लाय करू शकतात. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये फक्त 10वी पास ठेवण्यात आलेलं आहे. त्याचसोबत मात्र ड्रायव्हरची पोस्ट असल्यामुळं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे. कुठलं लायसन तुम्हाला लागणार आहे, व्हॅलिड ड्रायव्हर व्हेकल, टाईप ऑफ व्हेकल्स त्यांनी सांगितलं. बघा, याच्यामध्ये हेवी मोटर व्हेकल, ट्रान्सपोर्ट व्हेकल या दोन्हीपैकी एक असेल तर चालेल. त्याचसोबत लाईट मोटर व्हेकलचं देखील लागणार आहे. मोटरसायकल विथ गिअर हे देखील लागणार आहे. हे तिन्ही लायसन तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मागितलेत. एक तर HMV किंवा HMV प्लस LMV आणि मोटरसायकल हे तिन्ही लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे तिन्ही तुम्ही एकाच सोबत लायसन काढलेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय नक्की करू शकता, किंवा वेगवेगळं असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यासोबत त्यांनी एक्सपिरियन्सबद्दल देखील म्हटलं आहे 3 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग हेवी मोटर व्हेकल किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकल किंवा लाईट मोटर व्हेकल किंवा मोटरसायकल विथ गिअर अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. बघा, लाईट मोटर व्हेकल किंवा मोटरसायकल विथ गिअर किंवा या ठिकाणी हेवी मोटर व्हेकल किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकल या दोन्हीपैकी एक तुमच्याकडे 3 वर्ष एक्सपिरियन्स मागितलं आहे त्यांनी. द एक्सपिरियन्स फॉर अबोव ड्रायव्हिंग शॅल बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ द लाईट मोटर व्हेकल लायसन. द कट ऑफ डेट ऑफ डिटर्मिनिंग द एलिजिबिलिटी शॅल बी क्लोजिंग डेट ऑफ रिसेट ॲप्लिकेशन 4 मार्च 2025 पर्यंत. या ठिकाणी तिथपर्यंत तुमच्याकडे लायसन आणि प्लस त्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. फिजिकल स्टँडर्डमध्ये बघा, आता तुम्हाला या ठिकाणी जनरल EWS त्याचबरोबर SC आणि OBC कॅन्डिडेट यांच्यासाठी या ठिकाणी म्हटलं 167 सेंटीमीटर हाईट पाहिजे. चेस्ट मिनिमम 80 सेंटीमीटर पाहिजे. त्याच्यामध्ये या ठिकाणी एक्सपेन्शन 5 सेंटीमीटरचा फरक पाहिजे, 80 ते 85 अशा पद्धतीने. आता रिलॅक्स्ड स्टँडर्ड्स म्हणजे या ठिकाणी कुणाला सूट देण्यात आली आहे बघा, ह्या कॅटेगरीज दिल्या आहेत त्यांना 160 सेंटीमीटरपर्यंत हाईट पाहिजे. बाकीवरच्या कॅन्डिडेट सर्वांसाठी 167 सेंटीमीटरपर्यंत हाईट त्यांनी मागितलेली आहे. तर हे हाईट देखील तुमची कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आय टेस्ट, टॅटूज बद्दल ही सर्व माहिती याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. आता बघा, याच्यामध्ये तुमची पुढची रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे. सर्वात अगोदर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचं एक्झामिनेशन सेंटर जे आहेत किंवा या ठिकाणी
ॲप्लिकेशन रिसिविंग विथ ॲड्रेस दिला आहे त्यांनी, नेम ऑफ ॲप्लिकेशन रिसिविंग विथ ॲड्रेस. ॲप्लाय कसं करायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे अगोदर. ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड ऑनली ऑनलाईन मोड ऑन द ऑफिशियल वेबसाईट CISF. बघा CISFची वेबसाईट दिलेली आहे. फॉर डिटेल इन्स्ट्रक्शन प्लीज रेफर Annexure 1 and 2. नो अदर मोड सबमिशन ॲप्लिकेशन आर अलाउड. द स्टेट UT अंडर ज्युरिडिक्शन इच रिक्रुटमेंट सेक्टर मेन्शन बिलो. बघा प्रत्येक स्टेट वाईज त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे त्याची माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने भरती घेतली जाईल त्या स्टेट वाईजची. तर याच्यासाठी बघा आता तुमचं ॲप्लिकेशन फीज किती असेल, ज्याच्यामध्ये 100 रुपीज फीज तुम्हाला UR EWS OBC कॅन्डिडेटला असेल. SC ST ASM कॅन्डिडेट जे आहेत त्यांना कुठलीही फीज नाही, 0 रुपीज फीज असणार आहे. त्याच्यानंतर आता बघा रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सर्वात अगोदर तुमची हाईट बार टेस्ट होईल. हाईट बार टेस्ट याच्यामध्ये हाईट बार टेस्ट घेतली जाईल, ज्यामध्ये तुमचं PET PST देखील असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हे सर्व होईल. त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट तुमची घेतली जाईल, ज्याच्यामध्ये PET इव्हेंट्स तुमचे असतील, ज्याच्यामध्ये 800 मीटरची रनिंग तुम्हाला 3 मिनिट 15 सेकंदमध्ये करायचे. लॉंग जम्प 11 फीटचा करायचा आहे. हाय जम्प 3 फीट 6 इंचचा करायचा आहे. याला 3 चान्स तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST देखील असणार आहे. हाईट बार टेस्ट वगैरे हे सर्व तुमचं होईल. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग तुमची या ठिकाणी काय होईल, ट्रेड टेस्ट घेतली जाईल. ट्रेड टेस्ट तुमची असणार आहे मित्रांनो या ठिकाणी. ड्रायव्हिंग टेस्ट लाईट व्हेकल फॉर लाईट व्हेकलसाठी 50 मार्काची, क्वालिफाईंग मार्क 25 असतील. ड्रायव्हिंग टेस्ट हेवी व्हेकलची असेल 50 मार्कासाठी. प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम आणि ॲबिलिटी टू कॅरी आउट मायनर रिपेअर ऑफ व्हेकल्स ही देखील होईल 30 मार्कासाठी. तर अशा पद्धतीची ट्रेड टेस्ट होईल. त्यानंतर तुमची मग रिटर्न एक्झामिनेशन होईल, जे की कॉम्प्युटर बेस्ड किंवा OMR असेल, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी बघा रिटर्न एक्झामिनेशनमध्ये 100 क्वेश्चन्स असतील 100 मार्क्ससाठी. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही तुम्हाला. देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग म्हटलेलं आहे. मग तुम्हाला क्वेश्चन्स कशावरती असतील, जनरल नॉलेज अवेअरनेसवरती, नॉलेज ऑफ एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, त्यानंतर ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड असेल, त्यानंतर ॲबिलिटी टू ऑब्झर्व अँड डिस्टिंग्स म्हणजे हे एक प्रकारचं व्हेकलबद्दलचं आहे. बेसिक नॉलेज ऑफ इंग्लिश आणि हिंदीबद्दल याच्याबद्दलचे 100 क्वेश्चन 100 मार्क्स 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला असेल. ह्याचा पासिंग क्रायटेरिया देखील इथं तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं एवढी सारी या ठिकाणी क्रायटेरिया आहेत, अशा पद्धतीची ही सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला असणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये बसत असाल तर नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. ही जी पूर्ण PDF फाईल आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन 3 फेब्रुवारी 2025 पासून चालू होणार आहेत, हे लक्षात राहू द्या. अजून चालू झालेले नाहीत आणि तुम्हाला अप्लाय करण्यासाठी 4 मार्च 2025 ही याची लास्ट डेट असणार आहे. धन्यवाद.